दीपक मला स्टेशनला पिक करायला आला होता आणि आभाळ पूर्ण भरून गेलं होतं. दीपक इकडे तिकडे आम्ही थोडंसं राऊंड मारत होतो, पण म्हटली चल पटकन घरी जाऊया म्हणून दूध घ्यायला गेली होती आयंशला. तोपर्यंत मी किटकॅट दिलं होतं आणि घरी आली, छान फ्रेश वगैरे झाली. पटकन स्वयंपाकाला आवरायचं होतं कारण दीपकची शिफ्ट बदलली होती. म्हणून मग मी त्याला अगोदरच बोलली होती 4 वाजता की कोळंबी आणि हे जे बोंबील मी काल साफ करून छान ठेवले होते ते फ्रीजमध्ये काढून ठेव, म्हणजे मी येईपर्यंत ते नॉर्मल टेम्परेचरला होईल. स्टेशनवरून मस्त अशी मेथीची अशी भाजी आणली होती, ती सुद्धा 1-2 दिवसामध्ये छान पराठे किंवा भाजी वगैरे करेन. तोपर्यंत चहा आणि दीपकला शेव मुरमुऱ्याचा असा थोडा नाश्ता दिला कारण त्याला 9 वाजता जायचं होतं आणि तो भुकेला होता. तोपर्यंत इथे मी कोळंबीचा रस्सा बनवायचा होता म्हणून मी छान वाटण तयार करून घेतलं तर ते फोडणीला दिलं. बोंबीलला छान असा मस्त मसाला लावून घेते, लिंबू वगैरे पिळून घेतला आणि घरातले जे काही मसाले होते ते त्याच्यामध्ये लावले आणि अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं होतं. आणि वाटण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी ते भाजून घेतलं होतं. त्यानंतर कोळंबी त्यामध्ये सोडली. तोपर्यंत माझी मैत्रीण आली होती, तिच्याशी थोडा गप्पा वगैरे मारल्या होत्या आणि ते बोंबीला कोटिंग करून घेते. तोपर्यंत तिच्याचं माझं बोलणंच काही संपत नव्हतं आणि दीपकला लेट होणार होतं म्हणून पटापट मी आवरून घेतलं होतं. मस्त असं फ्राय करून घेतले होते बोंबील छान असे, कारण आम्ही गटारी साजरी केली होती रविवारी. तरी पण आजचा दिवस आम्हाला सोडवायचा नव्हता कारण बुधवार होता आणि शेवटचा होता. सो तुम्ही कधी गटारी साजरी केली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि दीपकला जायचं होतं ऑफिसला म्हणून पटकन स्वयंपाक करून घेतला होता. आजच्यासाठी एवढं होतं. आवडलं तर नक्की चॅनलला फॉलो करा. चलो बाय.